शासनाने हैदराबाद गॅजेटचा जो शासन निर्णय काढलेला आहे त्याची अंमलबजावणी तातडीने करावी व 17 सप्टेंबरच्या अगोदर एक तरी प्रमाणपत्र देण्यात यावा असं अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलं होतं। त्यानंतर प्रशासनाच्या हालचालींना वेग आलेला आहे। आजपासून जी त्रिसदस्यीय समिती आहे ती समिती चे जे सदस्य आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि कुठेतरी एक पॉझिटिव्ह वातावरण मराठवाड्यात निर्माण व्हायला सुरुवात झालेला आहे। आपल्यासोबत या विषयावरती बोलण्यासाठी स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत। आजपासून एक पाऊल पुढे प्रशासन गेलेला दिसतंय। चांगली गोष्ट आहे ना। आम्ही त्यांचं वारंवार कौतुक केलं त्यासाठी। हे काम केल्याच्या नंतर कुठल्या समाजात सरकारविषयी नाराजीची लाट जात नाही। तुम्ही जर काम नाही केलं आणि जे देऊन जर समाजाला फसवलं तर यापेक्षाही 10 पट नाराजीचा उद्रेक तयार होतो। त्यामुळे ते सरकारने होऊ देऊ नये सध्याची आम्हाला अपेक्षा आहे की विखे पाटील साहेब आता मराठ्यांची नाराजीची लाट त्यांच्या अंगावर नाही घेऊ शकत आणि फडणवीस साहेबसुद्धा घेऊ शकत नाही। एक तर जे काढला आहे म्हणल्याच्या नंतर हैदराबाद गॅजेटियरचा, आता हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारानुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि सगळा मराठा समाज मराठवाड्यातला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात गेलाच पाहिजे ही भूमिका आता सरकारची आणि ती त्यांनी पार पाडली पाहिजे आणि ते पाडतील अशी आम्हाला आशा आहे। हे जे मंडळी त्रिसदस्य समिती आहे ती प्रशिक्षण घेतल्यानंतर जेव्हा जाईल कामाला सुरुवात करेल त्यानंतर अर्ज घेण्यास सुरुवात केली जाणार आहे, त्यानंतर मग पडताळणी केली जाणार, त्यानंतर दिलं जाणार आहे। काय तुम्ही एक पुन्हा एकदा आव्हान कराल या सर्व प्रक्रियेमध्ये? नाही, मी आव्हान नाही करणार। नागरिकांना देखील एक आव्हान करावं लागेल कारण की आपण असं नोंदी मोठ्या प्रमाणात सापडलेल्या आहे मात्र अर्ज तेवढे जात नाही, हा देखील एक मुद्दा आहे। नाही, आता तसं होणार नाही आहे। काय असतं, आपलं जर हैदराबाद गॅजेट लागू झालं प्रत्येक घरातल्या मराठ्यांना वाटतं आपल्या लेकी बाळीचं, पोराबाळांचं, लेकराबाळांचं आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे। त्याच्यातून शिक्षण आहे, त्याच्यातून नोकऱ्या आहेत, त्याच्यातून तुम्हाला योजना पण आहेत राज्याच्या, केंद्राच्या, जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या, कृषीच्या। चारही बाजूनं आपलं घर, समाजाचं घर चारही बाजूनं डेव्हलप होतं, मोठं होतं, श्रीमंत होतं, सुखात येतं। त्याच्यासाठी प्रमाणपत्र काढणं आवश्यक आहे। ह्यावेळी 100% सगळे काढतील। तर सरकार काय प्रक्रिया राबवत आहे ते आम्हाला माहीत नाही, परंतु आमचं म्हणणं आहे हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडलेली नाही त्या मराठ्याला हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावं। तुम्ही पूर्वीच्याच नोंदी सापडलेल्याच्यावर देणार ते आम्हाला मान्य नाही। हैदराबाद गॅजेटनुसार जसं की बीडमध्ये 1,39,000 कुणबी होते 81ला, 1881ला, 1884ला, 1901ला। तर मग आता ही 1,39,000 बीडमधले कुणबी मराठी कुठे गेले त्या आधारे द्या तुम्ही। आता 1,23,000 संभाजीनगर जिल्ह्यात होते कुणबी, हे कुठे गेले कुणबी? मग त्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे तुम्ही द्या। आता ते काय प्रक्रिया राबवतात, काय काय अडचणी येतात, का आणती आहेत सरकार, आता हे बघणं गरजेचं आहे। कायदा तर जे तर झाला, हैदराबाद गॅजेटियर तर लागू झालं, अंमलबजावणीला त्यांनी सुरुवात केली वाटतं आणि ती त्यांचं कर्तव्य, ते आमचं नाही। आम्हाला मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे हे आमचं म्हणणं आहे। आता त्यांनी ती कशी सुलभ प्रक्रिया करायची, मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे गॅजेटनुसार, हे आता त्यांचं काम आहे, आमचं नाही। पुढारी न्यूजच्या हाती जे लागलेलं आहे कुणबी मराठा आणि मराठा कुणबीच्या ज्या नोंदी संदर्भातला जो आकडेवारी आहे ती हातात आलेली आहे। मी तुम्हाला त्या म्हणजे ती एकूण 27 ऑगस्ट 2025 पर्यंतची ही आकडेवारी आहे जेव्हा आंदोलनापूर्वीची। तर त्यामध्ये आत्तापर्यंत आढळलेल्या नोंदींची संख्या संभाजीनगरमध्ये 4,613, जालन्यामध्ये 5,027, परभणीमध्ये 3,781, हिंगोलीमध्ये 4,356, नांदेडमध्ये 1,750, बीडमध्ये 22,515, लातूरमध्ये 984, धाराशिवमध्ये 4,819 म्हणजे एकूण 47,845 या नोंदी मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये आढळलेल्या आहेत। आणि आपण जर आतापर्यंत म्हणजे 24/10/2023 पासून तर आतापर्यंत निर्गमित जात प्रमाणपत्राची जी संख्या आहे बीडमध्ये 1,63,123 एवढी दाखवलेली आहे।
त्यामध्ये जात प्रमाणपत्र अर्जांची संख्या जी आहे 1,63,382 दाखवलेली बीडमध्ये सर्वाधिक आहे आणि या नोंदी आणि जात प्रमाणपत्र निर्गमित केल्याचं या ठिकाणी दिसत आहे, मोठ्या संख्येने आहे. तेच म्हणणं आहे आमचं सुद्धा की हैदराबाद गॅजेट काय सांगतंय, उदाहरणार्थ 97,000 नोंदी, 1,02,000 नोंदी ह्या जालना जिल्ह्यात. मग हे 1,02,000 गेले कुठं? आमचं हे म्हणणं आहे. आकडा कमी जास्त होईल माझ्याकडून संख्यात, पण मग हे 1,02,000 जालना जिल्ह्यातले कुणबी गेले कुठं? लातूरचे कुठं गेले? नांदेड हिंगोलीचे कुठं गेले? धाराशिवचे कुठं आहेत? संभाजीनगरचे कुठं आहेत? आमचं ते म्हणणं आहे की गॅजेटमध्ये जर आमच्या नोंदी दाखवल्यात इथला मराठा, आता त्या काळी काय होतं, समजा आता जालना जिल्ह्यात 1,02,000 आहेत, आता त्याचे 5-7 लाख झाले आहेत. मग त्या नोंदी द्या आणि त्या आधारे प्रतिज्ञापत्रावरती त्यांच्या रिलेटिव्ह जे आहेत यांना द्या. ही प्रक्रिया सुरू कधी होणार याची आम्ही वाट बघतोय. हे कसं देतात, काय करतात हे बघणं सुरू आहे. आणि जिथं जिथं अडचणी तिथं विखे साहेबांनी असेल, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी असेल आणि फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण शब्दात दुरुस्त्या करू, कोणते शब्द टाकायची वेळ आली तर ते टाकू, सुधारित जी आर पुन्हा काढू. त्यामुळं आम्ही काय टेन्शन घेत नाही. एक विषय असा आहे की बीडमध्ये लाखोंच्या संख्येने हे निर्गमित जात प्रमाणपत्राची जी संख्या आहे बीडमध्ये 1,63,000 आहे, तर इतर जिल्हे जर आपण पाहिले तर 4,000, कुठे 8,000, कुठे 12,000, कुठे 14,000. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं आणि इतर जिल्ह्यामध्ये काम केलं नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? हां, अधिकाऱ्यांनी काही अधिकाऱ्यांनी मनातून काम केलं. मग ते मराठीचे अधिकारी असो किंवा ओबीसीचे अधिकारी असो, त्यांनी मनातून काम केलं. काही ठिकाणी नुसती टोलवाटोलवी, कामच करायचं नाही, बघायचंच नाही, नाही म्हणायचं. उदाहरणार्थ की एखाद्या कन्नडसारखा तालुका आहे, अगोदर सांगायचं इथं तालुक्यात एक बी नाही, नंतर कन्नड तालुक्यात नोंदी निघायला लागल्या. मग म्हणायचं आंबड भोकरदनला काहीच नाही, मंठा परतूरला काहीच नाही, आणि नंतर सापडायला लागल्या. म्हणजे ही कामचोकारपणा पैशासाठी काही अधिकाऱ्यांनी केलेलं. पण ह्यावेळेस तसं होणार नाही. आता ह्यावेळेस डायरेक्ट बडतर्फ होणार आहेत अधिकारी, कारण असूनसुद्धा नोंदी शोधल्या जात नाहीत, असूनसुद्धा. त्यामुळं गॅजेटचा फायदा घराघरातल्या मराठ्याला होणार आणि ते विखे साहेब ते काम पूर्ण करतील नियमात, हे आम्हाला माहिती आहे. कारण गॅजेट शेवटी काय महसुली दस्तऐवज, तो सरकारी दस्तऐवज आणि त्याचा आधार घेऊन जी आर काढलेला आहे. आरक्षण मात्र मराठवाड्यातल्या मराठ्याला द्यावंच लागणार आहे. जर का रे बाबा आता त्या येवलेवलेचं ऐकून काही शब्दात फेरफार केली ना, राजकीय करिअरमधून फडणवीस साहेब काय उठतील, विखे साहेबासुद्धा तोंड दाखल सुद्धा जागा नाही राहणार. इतका भयानक मराठी खुश आहेत, तितके भयानक नाराजीचे लाट उसळ. जे आर काढला, हैदराबाद गॅजेटचा आधार घेतला आणि नोंदी मराठ्यांच्या असून मराठवाड्यातला हा सगळा मराठा समाज हाकून बी दाखवला सगळा, तरी तुम्ही देत नाहीत. म्हणजे आम्हाला असून देत नाही, आणि ज्याला बसतच नाही त्याला बोगस आरक्षण देता, ते चालतं. त्यामुळं इथून पुढं सगळ्या फाईट होणार येतात. न्यायालयीन होणार, रस्त्यावरच्या होणार, जसं चालतं सगळ्या फाईट होणार. कारण आता अंतिम काय असतं तर जे आर असतं. आता आम्ही लढून गरिबाच्या पोरांनी जे आर मिळवला, त्याचं रक्षण करायची जबाबदारी आमचीच. त्याचं रक्षण आम्ही करणार, टिकवण्याची जबाबदारी सरकारची. पण जे आरला धक्का न लागू देणं, तेवढी एकजूट पुन्हा पुन्हा दाखवणं, हे काम आमचं मराठ्यांचं आहे आणि आम्ही ते करतोय. मराठी जागा आहे, नुसती उलची काढकाठी येऊ द्या, मराठा उसाळा. दुसरं असं आहे की बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आत्ता आपण बोलल्याप्रमाणे नोंदी आहेत वगैरे वगैरे, पण त्याला जोडून एक विषय असा आहे की अवैध दाखले दिले जाऊ नयेत, दिलेल्या दाखल्यांची श्वेतपत्रिका काढावी व त्या दाखल्यासंदर्भात पडताळणी करण्यात यावी असं मंत्री पंकजा मुंडे म्हणतात. नाही, मी नाही ऐकलं म्हणलेलं, पण मला नाही वाटत की ते मराठ्यांच्या विरोधात आता पुन्हा पुन्हा दूषित रान पेटवतील, पुन्हा शब्दाची घालमेल करून पुन्हा पुन्हा त्याच मराठ्यांना डवचायचं काम करतील असं मला वाटत नाही. मी काय ऐकलं नाही, पण ते सत्य जरी असेल किंवा नसलही, ते ऐकल्याच्या नंतर मी पुन्हाही बाईट देईल. पण वाटत नाही की मराठ्यांच्या लेकरांच्या विरोधात
जे अवैध आरक्षण खातेत, जे बोगस आरक्षण खातेत, तेच मराठ्यांच्या दाखल्याला बोगस म्हणतील असं आम्हाला नाही वाटत. परंतु बघूयात, म्हणले असतील तर मग पुन्हा मराठ्यांना जागा व्हावं लागणार आहे. आपण ज्याला मोठं केलं तोच आपल्या प्रमाणपत्राला जर बोगस म्हणणार असला आणि आपल्या जीवावर मोठं होऊन पुन्हा आपल्याला आपल्या पाठीत खंजीर खुपसणार असली तर मराठ्यांना बीड जिल्ह्याचा विचार करावा लागणार आहे. पुढं प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक व्यवहारात, राजकीय सामाजिक सगळ्या विषयात आपल्याला विचार करावा लागेल. त्यांच्या लेकरांना आरक्षण मिळालं त्या टायमाला आपण विरोध नाही केला, पण आपल्या लेकराला आरक्षण मिळालं तर ते बोगस नाव ठेवायला लागले त्या प्रमाणपत्राला, याचाही घराघरातल्या मराठ्यांना विचार करावा लागणार आहे. कारण आपले लेकराबाळ हे त्यांच्या लेकराबाळासारखे ते बघतच नाहीत बुवा. हे पुन्हा एकदा जर त्यांना सिद्ध करायचं असलं किंवा ती भाषा असेल त्यांची ते सिद्ध करायची, त्यांचे तेच चांगले आणि आमचे ते चांगले नाहीत, तर आम्हाला माहिती ते वरचं 2% दिलेलं आरक्षण आणि 16% दिलेलं आरक्षणसुद्धा बोगस आहे. आम्हालाही झटावं लागणार आहे आणि त्यांनाही सगळ्यांना बोगस आरक्षण खाते त्यांना बाहेर काढावं लागणार आहे. मला नाही वाटत ते तसं बोलले असतील आणि तशी वेळ आमच्यावर बी येईल मग, कारण आम्ही जशाल तसे पक्के आहेत. मग तुमची जर तशी भाषा असेल तर आम्हीसुद्धा त्याला पक्के आहेत, त्याची काही अडचण नाही. पुढच्या काळात जशाला तसं होणार आहे. मग दुसरं असं आहे की GR मध्ये जो मराठा शब्द आहे यावरून भुजबळ आक्रमक झालेले आहे. मराठा शब्दावर भुजबळांचा आक्षेप आहे, यामुळे ओबीसींना फटका बसतोय असं भुजबळांचं म्हणणं आहे. आमचंही तेच म्हणणं आहे. आता मुख्यमंत्र्यांकडं पुढारी चॅनलच्या माध्यमातून आमचीही मागणी, त्याचा मराठा शब्दावर आक्षेप आहे, आमचा 16% आरक्षणावर आक्षेप आहे. त्याची श्वेतपत्रिका काढा, दाखवा समाजाला हे आरक्षण कसं दिलं, कशाच्या आधारावर दिलं, कुणी दिलं, का दिलं, कोणत्याने कशावर दिलं. 16% अधिकार आरक्षण देण्याचा आहे का? ज्या जातीची संख्या तेवढी नसून सुद्धा तितक्या प्रमाणात 16% आरक्षणाची विभागणी करता येते का? ते अधिकार एका JRवर आहेत का? JR कोणत्या धर्तीवरती काढला? 16% आरक्षण देताना काय काय प्रक्रिया राबवल्यात आणि त्या संविधानाला, कायद्याला मान्य आहेत का? केंद्रीय मागासवर्ग आयोगाला मान्य आहेत का? आम्हाला कळू द्या, मग आम्हाला कळन त्यांचं जर ते मान्य तर आमचं हे का मान्य नाही. एकदा ते होऊ जाऊ द्या. म्हणून विखे पाटील साहेबालाही माझी विनंती आहे आणि एकनाथ शिंदे साहेबालाही, 1994ला घातलेलं 16% आरक्षणाचा विषय आम्हाला मराठ्याला आता माहीत होणं गरजेचं आहे. ते आमचं आरक्षण आहे, हे खातेत कसं काय, कोणत्या निकषावर खातेत? मंडळनं ते यांना 14% आरक्षण दिलं, त्याच्यानंतर हे 30% झालं कसं? त्याची माहिती मात्र आम्हाला सरकारची जबाबदारी देणं. त्याचं जर आता ते म्हणणं आहे मराठ्यांचं असं वाटोळं करायचं शब्दाचा प्रयोग करून, तर मग आता आमचंही म्हणणं आहे 94चा JR आणि 50%च्या वर गेलेल्या 2% आरक्षणाची पुरेपूर माहिती, शब्द ना शब्द, त्यावेळेस काय घडलं, कुणी दिलं, का दिलं, असं बोगस आरक्षण कसं काय देता आलं त्यावेळेच्या सरकारला, हे मात्र आता आम्हाला माहिती पाहिजे. नसता सरकारला पुन्हा आम्ही रिंगणात घेणार आहेत. मग आमचं जर वाटलं, अरे आमच्या नोंदी आहेत गॅजेटच्या, त्याच्या आधारावरती JR काढला आहे, त्याच्यावर जर तुम्हाला शंका आहे, 2004ला JR काढला होता त्याच्यावर तुम्हाला शंका, मग 94च्या JRवर शंका कसं काय नाही? कोणचे निकष वापरले द्यायला, हे सगळं माहिती पाहिजे आता आम्हाला. काय ठरवून दिलं यांना, हे त्याच्यात बसतेत का? बसत नसून कसं काय दिलं? काही काहीचे 2% लोकसंख्या, 3.5% आरक्षण, हे कसं काय? मग इतक्या दिवस खाल्लेलं यांच्या संपत्यासुद्धा ते बोगस आरक्षणाच्या जीवावरती नोकऱ्या, शिक्षण घेतले, हे बोगस कमावलेल्या संपत्यासुद्धा जप्त करा. आता ही फाईट खूप आता टोकाची होणार आहे. छगन भुजबळमुळं ही फाईट खूप टोकाची होणार आहे. आता आम्हीसुद्धा, आता तू जसा मराठ्यांच्या मुळावर उठतो तसं आता आम्हीसुद्धा त्याच पद्धतीने खेळणार आहेत. आता ते पण आरक्षण जातं आहे आम्हाला माहिती, आणि मंडळसुद्धा एका अध्यादेशावर जिवंत आहे, मंडळसुद्धा कॅन्सल होतं. त्याला विलाजच नाही आमचा. आता आमचा JR काढून आम्ही 2 वर्ष चालू लढतो. तुम्हाला जर तो पचत नसला, तुम्ही जर इतके जळणार असले, आम्हाला माहिती आहे ना तुम्ही 16% बोगस खाताय,
आमचं 94चं 2% वर 50%च्या वर गेलेलं ते बोगस खाता. मंडल कमिशनसुद्धा एका अध्यादेशावर जिवंत आहे. देशाचा आयोग एखाद्या अध्यादेशावर जिवंत नसतो. मान्य न्यायालयाने त्याला मान्यता दिली का सुप्रीम कोर्टानं? ह्याही घटना आम्हाला सगळ्या माहिती आहेत. खेटायचंच तर होऊनच जाऊ द्या आता. पण विखे पाटील म्हणतात यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला काही धोका नाहीये आणि जो काही काढलेला सध्या GR आहे त्यामध्ये काही असेल तर काही त्रुटी असल्याने ते एकत्रित बसून पुन्हा सोडवू असं विखे पाटील म्हणतायत. आणि दुसरं एक तुमचा जो महत्त्वाचा विषय होता, मागणी होती की जे गुन्हे आहेत, आंदोलनावरती गुन्हे हे ते मागे घ्यावे, त्या संदर्भात देखील न्यायमूर्ती शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि गुन्हे मागे घेण्यासंदर्भात अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी देखील बोलू असं विखे पाटील म्हणतात. म्हणजे एक पाऊल कुठेतरी पुढे आलंय इतक्या दिवसानंतर. नाही, ती प्रोसिजर तर होतच राहील, तिथं त्यांना करावीच लागणार आहे. कारण ते केलं एकाने, आलं गरीब मराठ्यांच्या पोरांवरती. त्याची मर्यादाही वाढवणं गरजेचं आहे. विखे पाटील साहेबांनी सुद्धा त्याचे 10-15 लाख मर्यादा करणं गरजेचे आहे. 5 लाखाचे नुकसानीचं केलं आहे त्यांनी. तर ते विनाकारणच आमच्या माथ्यावर मारल्यासारखा तो विषय होतो आहे. परंतु धक्का लागत नाही आरक्षणाला, हे जे विखे पाटील साहेब म्हणलेत हे सत्य आहे. कारण यांना काय आमचं खायची सवय लागली. हे आमचं आरक्षण खाते, आमचं आम्हाला द्या म्हणतोय आम्ही. त्यांना 14% दिलेलं आहे, ते त्यांचं हक्काचं आहे. वरचं 16% आमचं आहे. यांना आमचं द्यायचं नाही आहे. आमच्या नोंदी आहेत, आम्ही आरक्षणात येत, तरी पण यांना आमचं द्यायचं नाही आहे. त्यामुळे विखे पाटील साहेबाचं म्हणणं असं आहे की तुम्हाला हक्काचं आरक्षण किती दिलं? 14%. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की धक्का लागत नाही. तेच म्हणणं शिंदे साहेबाचं पण आहे, एकनाथ शिंदे साहेबाचं, आणि तेच म्हणणं फडणवीस साहेबाचं सुद्धा आहे की तुम्हाला मंडळनं आरक्षण किती दिलं? 14%. तुम्ही 30% 32% आरक्षण कसं काय खाता? तर ते मराठ्यांचं आहे, म्हणून ओबीसीला धक्का लागत नाही. तुम्हाला 14% बस ना, 28% लोकसंख्या आहे ना तुमची. आमचं का खाता तुम्ही? आमचं असून त्यामुळे त्याला धक्का लागत नाही आहे. एकतर 40 वर्ष आमचं आरक्षण खाल्लं, आता आम्हाला लागतं तर द्यायचं जीवावर आलं आणि ते आम्ही घेणार आहेत. बाबा तुला आता वाटतंयच ना या ताकदीने खेटायचं, आता होऊ देत, जाऊ दे, त्याच ताकदीने खेटू आता. ज्या अधिसूचनेला विरोध करणाऱ्या 2 याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. ती एक याचिका जी आहे ती वीरशैव युवक संघटनेचे ॲडव्होकेट सतीश तळेकर यांनी केली आहे, तर दुसरी विनीत धोत्रे यांनी केली आहे. यांचं म्हणणं असं आलं आहे की कोणतेही प्रमाणपत्र देऊ नये, अंमलबजावणी करू नये, याचिका प्रलंबित असेपर्यंत. नाही, ते मान्य न्यायालय ते ऐकणार नाही. कारण हैदराबाद गॅझेटच्या नोंदीचा आधार घेऊन ती GR काढलेला आहे. आणि आमच्या याला जर होतंय तर 94चा तर GRच आहे नुसता, जो काढताच येत नाही. मग तर ते एक दानक्यात उडत आहे. आमचं जर थांबून धरलं जातं आहे पुरावा असून GRला, अधिसूचना नाही तो GR आहे, GRला जर हे पुरावा असून असं करू शकतात तर 94चं ते लय झपक्यात जात आहे. मग ते तर नुसतं GRवरच आहे, आधार नाही. मग काही आधार कोणचा आहे? कोणत्या जातीला अगोदर मागास ठरवलं, ओबीसीची यादीत घातलं, काय काय केले? निकष पूर्ण केले का? घेतले, 1-2 वेळीचा GR काढला, 94ला घालून टाकले. त्याच्यामुळं आमच्या याला काहीच होत नाही, कोणाला किती झटू द्या. मान्य न्यायालय ते ऐकणार पण नाही. कारण तो नोंदीच्या आधार घेऊन, गॅजेटचा आधार घेऊन, महसुली पुराव्याचा, सरकारी दस्तावेजाचा, ऐवजाचा पुरावा घेऊन, आधार घेऊन तो GR काढलेला आहे. त्याच्यामुळं त्याला काय होत नाही. आता यांना मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करायची सवय लागली, त्याच्यामुळे हे जाणारच. यांच्या नियती मराठ्यांविषयी चांगल्याच नाही आहेत. नावेला जाणं, मराठ्याला जे आंदोलन करायची वेळ येणार नाही ते आंदोलन करायची वेळ येणार आहे. हां, इतकं यांना जातीवाद पसरायचा आहे, इतकं यांना शांत राज्य करायचं. हक्काचं असून द्यायचं नाही म्हणल्यावर गोंधळ होणारच. खोटं घेतोत का? कुणाचं घ्यायला लागलोत का? म्हणजे आमचं वावर असून, आमचा सातबार असून द्यायनात म्हणल्यावर गोंधळ होणार. तुम्ही आमच्या हक्काच्या नोंदी असून द्यायनात म्हणल्यावर तुमच्या हक्काची नोंद नाही, फिर नाही तरी आरक्षण खाता. काही बी गावाच्या बाहेर जाऊन वरबाळ देऊन असं काही वर पिता, ते जमतं तुम्हाला. आणि आमचा हक्काचा असून देत नाहीत म्हणलं गोंधळ तर होणार ना. मग तुम्हाला जर खोटं आरक्षण खातानं, तुम्हाला जर ते खोटं आरक्षण खातानं तुम्हाला एवढं लाडतं तुम्ही, तर आमचं खरं आहे, मग आम्ही किती लढणार? आणि याचिका कोणी दाखल केली म्हणले? हे आमचे, मला वाटतं संभाजीनगरचे तळेकर साहेब, ते मराठा समाजाचे तेच आहेत का? वा वा वा, मानलं.
वा वा मानलं आमच्या लोकांना बी आम्ही आता. दुसरं असं आहे की कुठेतरी तुमचं देखील श्रेय त्याच्यामध्ये म्हणावं लागेल की आंदोलन सध्या सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर आता वैद्यकीय ॲडमिशन असतील किंवा मग इतर ज्या ॲडमिशन आहेत त्या पार्श्वभूमीवरती 6 महिने जात प्रमाणपत्रासाठी वाढवून शासनाने दिलेले आहेत. त्या विखे पाटील साहेबाला काल पण सांगितलं आम्ही हा विषय, आणि इथं आले होते त्यावेळेसही सांगितलं की ते जात प्रमाणपत्राला अडचणी येते. आता व्हॅलिडिटी मुद्दाम देत नाहीत हे काही अधिकारी पैशासाठी, असं लोकांचं म्हणणं आहे की ते पैसे मागत. त्यामुळं ती प्रक्रिया त्यांनी मला माहीत नाही केलेला, तर तुमच्या माध्यमातूनच कळतं आहे. 6 महिन्याची व्हॅलिडिटीला मुदतवाढ मराठ्यांसाठी दिली असेल तर चांगली गोष्ट. दुसरं तुम्ही म्हणतायत की या ठिकाणी मात्र काल संभाजीनगरमध्ये प्रकाश आंबेडकर आले होते, त्यांचं असं म्हणणं आलं की सर्वांच्या ताटं वेगवेगळे असले पाहिजे, मराठा समाजाची ताट वेगळी असली पाहिजे, ओबीसीचे ताट वेगळे असले पाहिजे, यामुळे संघर्ष व्हावा. कसं बघता? मग आता तुमच्या सगळ्याचं ताट एक जमतं ना, आमच्या टायमालाच वेगळे कम तुम्ही बाकीचे मिळून मिसळून खाता. प्रकाश आंबेडकर साहेबांकडून आम्हाला काहीच अपेक्षा नाही. एकच अपेक्षा आहे की ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत. किमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा चालवण्याचा काम त्यांचं आहे, ते वंशज आहेत. आणि गोरगरिबांना आशा त्यांच्याकडून एवढीच आहे, त्यांनी सगळ्या जातीला सारखं तोलावं आणि सारखं बोलावं. ह्याच्या पुढं आम्हाला त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही, ही एवढीच अपेक्षा. आपण पाहिलं हे होते मनोज जरांगे पाटील, त्यांच्याशी आपण सविस्तर या विषयावरती बोललेलो आहोत. आता न्यायालयीन लढाई असेल त्याला न्यायालयीन लढाईने उत्तर दिली जाईल, रस्त्यावरच्या लढाईला रस्त्यावर, जशास तसं उत्तर आम्ही देऊ, अशा भूमिकेवर आता मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत. कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, वडीगोद्री, छत्रपती, जालना.